नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 1 मार्च 2025 रोजी जो आपला इंग्लिशचा पेपर आहे त्याचा प्रिपरेशन प्लॅन आपण समजून घेत होतो. मागं 3 व्हिडिओज आले. पहिल्या व्हिडिओमध्ये ओव्हरऑल प्रिपरेशन प्लॅन कसा असला पाहिजे ते समजून घेतलं. त्यामध्ये आपण पॅसेजचा प्रिपरेशन प्लॅन बरोबर हा सुद्धा व्यवस्थित समजून घेतला. त्यानंतर लेटर रायटिंग हा टॉपिक झाला, न्यूज रायटिंग हा टॉपिक झाला. आता वेळ आहे पोएमचा सेक्शन समजून घ्यायची. बघा, सेक्शन 3 असतो आपला पोएट्री. टोटल मार्क्स असतात 10. एकदम इझी मार्क्स आहेत. सुरुवातीला क्वेश्चन कसे असतात ते बघूया, म्हणजे एक आयडिया येईल की आपल्याला नक्की प्रिपरेशन कसं करायचं. बघा, पहिला क्वेश्चन येतो क्वेश्चन नंबर 3A मधला पोएम बेस्ड क्वेश्चन. एकूण असतात 5 मार्क्स. क्वेश्चन कसे असतात बघा. पहिला A1 क्वेश्चन असतो रीडिंग बेस, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं रीडिंग स्किल चेक होईल. क्वेश्चन कुठले असतील तर कम्प्लीट द फॉलोइंग, मॅच द कॉलम, कम्प्लीट द वेब, ट्रू ऑर फॉल्स अशा सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी तुम्हाला विचारल्या जातील एकूण 2 मार्क्स साठी. हे एकदम इझी राहतं. नंतर पोएम रीड करून किती अंडरस्टँड झाली त्यावरती क्वेश्चन असतो A2, जी की असणारी आपली कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये सुद्धा कम्प्लीट द वेब, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, कधी कधी क्वेश्चन आन्सर पण विचारले जातात. 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येऊन जाईल. क्लिअर झालं. बघा, पहिला क्वेश्चन असणार आहे रीडिंग बेस, दुसरा क्वेश्चन असणार आहे आपला अंडरस्टँडिंग बेस. आता तिसरा आणि महत्वाचा क्वेश्चन एकदम इझी असतो. हा पूर्णपणे पोएटिक डिव्हाइस वरती डिपेंड असतो. म्हणजे कसं, रायमिंग वर्ड्स लिहा, रायमिंग स्कीम लिहा, फिगर ऑफ स्पीच लिहा. 1 मार्क साठी क्वेश्चन येतो. म्हणजे ओव्हरऑल जर आपण पोएमचा पहिला क्वेश्चन बघितला तर हे 5 मार्क्स आणणं काही हार्ड नाहीये, एकदम इझी आहे. पण त्यासाठी व्यवस्थित प्रिपरेशन हे करावं लागेल. कळलं नक्की. आता पुढचा क्वेश्चन येतो ऍप्रिशिएशन वाला. बघा, तुम्हाला ऍप्रिशिएशन खूप हार्ड वाटतं, पण ऍक्च्युअल मध्ये ते हार्ड नसतं. इझिली व्यवस्थित समजून सांगतो, नीट समजून घ्या. बघा, ऍप्रिशिएशन मध्ये टोटल तुम्हाला 5 पॉईंट लिहायचे. पहिला पॉईंट टायटल. पोएम तुम्हाला गिवन असते, टायटल गिवन असतं, फक्त तिथलं बघून लिहायचंय. नंतर नेम ऑफ द पोएट, ते सुद्धा गिवन असतं. राईम स्कीम, पोएम समोर असल्यामुळे तुम्ही राईम स्कीम सहज लिहू शकता. फिगर ऑफ स्पीच हे तुम्हाला करून जावं लागेल. त्यानंतर थीम आणि सेंट्रल आयडिया. हे एकदा का पोएम अंडरस्टँड झाली ना की तुम्ही ओन वर्ड्स मध्ये सहज लिहू शकता. आता मार्किंग स्कीम बघा. टायटल आणि नेम ऑफ पोएट साठी 1 मार्क आहे. राईम स्कीम 1 मार्क आहे. फिगर ऑफ स्पीच 1 मार्क आहे. म्हणजे 3 मार्क्स काय झाले, खूप इझी झाले आणि हे 5 मिनिटांमध्ये भेटून जातील. आता मेन प्रश्न कुठला येतो तर थीमचा. ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगतो, अजिबात लोड घेऊ नका. 2 मार्क्स साठी थीम विचारली जाते. प्रत्येक पोएमची थीम तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. आता प्रिपरेशन प्लॅन तुम्ही काय करताल ते बघा. सुरुवातीला प्रत्येक पोएम व्यवस्थित रीड करा. रीड केल्यानंतर काय होईल, तुमचा जो वरचावाला पहिला क्वेश्चन होता ना हा इझी जाईल. त्याच्यानंतर ती पोएम नीट समजून घ्या, म्हणजे आपला A2 वाला जो क्वेश्चन होता ना तो सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणजे बघा, एकाच ह्याच्यामध्ये आपले हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह झाले, म्हणजे आपले 4 मार्क पक्के झाले. आणि सोबतच अंडरस्टँडिंग असल्यामुळं ऍप्रिशिएशनचे हे 2 मार्क्स फिक्स झाले. म्हणजेच पोएम सेक्शन मध्ये जे 10 मार्क्स होते त्यातले 6 मार्क्स पहिल्या ह्याच्यामध्येच आपण क्लिअर करतोय. नंतर सेंट्रल आयडिया नीट समजून घ्या. प्रत्येक पोएमचे ऍप्रिशिएशन कमीत कमी 2 वेळा लिहा. आत्ता वेळ आहे, तुम्ही लिहू शकता. एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला कुणी लिहायला सांगणार नाहीये. सो इट्स बेटर की आता टाइम आहे तर लिहून बघा. कमीत कमी 2 वेळा लिहा. पोएमचे 10 मार्क तुम्हाला भेटलेच पाहिजे. कळलं नक्की? समजलं नक्की? कुठल्या टाईपचे क्वेश्चन असणार आहेत, कसं कसं प्रिपरेशन करायची आयडिया आली. आता तुम्हाला जे ऍप्रिशिएशनचं टेन्शन होतं ना ते टेन्शन दूर करतो. बघा, इंग्लिश ऍप्रिशिएशन तुमच्यासाठी एक मस्त PDF तयार केली आहे. स्क्रीनशॉट घेण्यासाठी तयार राहा. जे मगाशी सांगितलं तेच मार्किंग स्कीम या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. प्रत्येक पोएमसाठी सेंट्रल आयडिया आणि थीम व्यवस्थित एकदम इझी वर्ड्स मध्ये तुमच्यासाठी मांडली. घ्या पटकन या पेजचा स्क्रीनशॉट घ्या. घेतला? हा, चलो नेक्स्ट पोएम. बघा, ह्याची जी सेंट्रल आयडिया एकदम इझी आहे. व्यवस्थित 1-2 वेळा तरी तुम्ही रीड केली तरी इझिली होऊन जाईल. घेतला स्क्रीनशॉट? चलो नेक्स्ट पोएम 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली. एकदम सिंपल वर्ड्स मध्ये लिहिलेली. आता मी 5 to 6 लाईन लिहिलेल्या आहेत. तुम्ही व्यवस्थित जर केलं, तुमच्या ओन वर्ड्स मध्ये जरी लिहिलं 4 to 5 लाईन्स मध्ये तरी इझी होऊन जाईल. घेतला स्क्रीनशॉट? घेतला? चलो नेक्स्ट 2.3 द ट्विन्स. घेतला? नक्की? नेक्स्ट 3.1 इफ. घेतला? चलो नेक्स्ट 3.3. घेतला?
नेक्स्ट 4.1 डन, नेक्स्ट 4.3 घेतला. चलो आता हा झाला ऍप्रिशिएशनचा पार्ट. समजलं नक्की? पोएम सेक्शन एकदम इझी आहे, व्यवस्थितरित्या प्रिपेअर होऊन जाईल, अजिबात लोड घेऊ नका. आता जे तुम्ही स्क्रीनशॉट काढले ते 1-2 वेळा रीड करा, ते स्वतःहून लिहून बघा, म्हणजे एक्झाम मध्ये इझी जातील. आणि ह्या पोएमच्या सेक्शनचे जे काही 10 मार्क्स आहेत हे आपल्याला मिळालेच पाहिजेत. व्यवस्थित प्रिपेअर करा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंग्लिशचं आपण ग्रामर सेक्शन सुरू करणार आहोत. तसेच रायटिंग स्किलचे एक 3-4 टॉपिक्स बाकी आहेत, ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील. अभ्यास व्यवस्थित करा, टाइम आहे, अजिबात वाया घालवू नका. इंग्लिशमध्ये 80 आउट ऑफ तुम्ही 75च्या अबाव सहज जाऊ शकता. फक्त प्रिपरेशन व्यवस्थित ठेवा. कळलं नक्की? चलो बाय बाय, व्यवस्थित अभ्यास करा.